हूँ पल्लवी। आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। सोलापूर जिल्ह्यात आज महास्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक आणि ग्रामस्थ सहभागी झाले। स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली। सोलापूर जिल्ह्यात आज 11 तालुक्यातील 1019 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत महास्वच्छता श्रमदान करण्यात आलं। एक दिवस माझ्या गावासाठी या शीर्षकाखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले आहेत। ऐतिहासिक मंदिराचा परिसर, बस स्थानके, शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली। जिल्ह्यात बचत गटासह युवक, विद्यार्थी, ग्रामस्थांसह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत 5 लाखापेक्षा अधिक जिल्हावासियांना स्वच्छतेची यावेळी शपथ दिली। ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते, तर त्यासोबतच एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती। महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारत मातेने याच व्यतिरिक्त आपण मानसिक दृष्टिकोनातून पण आपल्याला बघावं लागते। आणि जर आपले घर तर आपण स्वच्छच ठेवतो, घर स्वच्छ ठेवल्यानंतर आपण म्हणतो की आमचं घर स्वच्छ आहे, ठीक आहे बाबा, आता आपण आजारी पडणार नाही। परंतु जर गाव स्वच्छ नाही आहे, फक्त घर तुमचं स्वच्छ ठेवला, मग आजारी कुठून होतं? आपल्या जवळचं जिथे पाणी साचतं किंवा जास्त घाण आहे तिथूनच आपल्या आजारी जास्त हे होतात। त्यामुळे आपल्याला फक्त आपण आपले घरापर्यंत सीमित न ठेवता आपले गल्ली, त्यानंतर आपले गाव, पूर्ण गाव जर स्वच्छ राहिला तेव्हाच आपण सगळे आजारीपासून मुक्त होतो। त्यानंतरच आपण जे काही आपण काम करायचं ज्याच्यामध्ये आपण 100% आपले एफर्ट देऊन आपण काम करू शकतो। आणि एक गाव पूर्ण स्वच्छ झाला म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की आपण रोजच्या रोज कचरा फक्त आपण हे बाहेर काढतो। कचरा कसं त्याला पूर्ण म्हणजे जर जैविक असेल मग त्याला आपण कंपोस्ट पीटमध्ये टाकायचा, जर प्लास्टिक कचरा असेल त्याचे वेगळे वर्गीकरण करून ते प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये द्यायचं। हे सगळे पूर्ण प्रोसिजर झालंच पाहिजे, तेव्हाच आपले गाव स्वच्छ होतात। नाहीतर काय होतात की आता जिथे आपण स्वच्छता मोहीम केली तिथे जर बघितलं तर आपले नारळचे पण आहेत, तसेच प्लास्टिक पण आहे। पण प्लास्टिक तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष तिथे ठेवलं तरी ते काही होत नाही, ते असेच पडून राहतात। आणि जसं साहेबांनी सांगितलं, नंतर एखादा गाय वगैरे हे खाल्ला मग त्याच्या पोटात जातात।